नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज सामना उत्सव या वृत्तपत्रामध्ये समाजभान विजय पांढरी पांडे यांनी विवाह संदर्भामध्ये काही विचार व्यक्त केलेले आहेत आणि ते त्या लेखामध्ये आलेले आहेत आणि ते विचार या ठिकाणी मी वाचून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. सध्या विवाह समारंभाचे स्वरूप बदलले आहे. विवाह हा संस्कार समजून घेण्याऐवजी या सोहळ्याचे पावित्र्य राखण्याऐवजी सध्या केवळ थाटमाट आणि साजरे करण्याचा देखावा जास्त दिसून येतो. विवाह सोहळा की देखावा. आजकाल गावात शहरात कुठेही लग्नाला जा, तिथला थाटमाट खर्चिक व नेत्रदीप समारंभ सोहळे बघून प्रश्न पडतो की मूळ विवाहाचे पावित्र्य हरवत चालले आहे की काय. हे सगळे पाहिल्यावर भारत हा गरीब देश आहे हे विधान चुकीचे वाटते. अगदी स्वतःला मध्यमवर्गीय म्हणणारे देखील लग्न म्हटले की वारेमाप खर्च करता, पैशाची उधळपट्टी करताना दिसता. यामागे मुद्दा रेटण्यासाठी बोलले जाते की लग्न आयुष्यात एकदाच होते. मुलांची हौस मजा यावेळेस करायची नाही तर केव्हा. यात मूळ संस्कार, वैदिक विधी, परंपरागत चालीरीती याला काही प्रमाणात फाटा दिला जातो. पूर्वी थाटामाटात लग्ने व्हायची, पण कशाला किती महत्त्व द्यायचे याचे भान राहतो. आता तर सुरुवातीचा साखरपुडा विधी देखील थाटामाटात केला जातो. मग केळवण्याच्या पंक्ती सुरू होतात. त्यानंतर आता प्री वेडिंग शूटिंगचे नवे फॅट सुरू झालेले आहे. प्रत्यक्ष लग्न, डेस्टिनेशन वेडिंग, इव्हेंट मॅनेजमेंट वर्तुळात फिरणारा प्रकार. इथे हळदी, मेहंदी, संगीत, मन, लग्न, स्वागत समारंभाची मोठी रांग असते. त्याची ठिकाणे वेगवेगळी, त्याचे नेपथ्य वेगळे, फुलांची सजावट वेगळी, पार्श्वसंगीत वेगळे. त्यातच इव्हेंट मॅनेजमेंटवाले वेगवेगळ्या शक्ली लढून तुमच्याकडून पैसे लुटण्याचे काम करतात. अशा प्रकारे इव्हेंटचा खाण्यापिण्याचा मेनू देखील शाही पद्धतीचा असतो. पदार्थाची इतकी रेलचेल असते आणि दरही तेवढाच महागडा. त्यामुळे प्रत्येक प्लेट मागे 3 ते 4 अंकी रक्कम कॅटरिंगच्या घशात जाते. अशा सोहळ्यात भरपूर अन्न वाया देखील जाते, ज्याची कुणाला पर्वा नसते. या देशात कित्येक जण उपाशी राहतात, शेतकरी आत्महत्या करतात. तिथे अशी ती अन्नाची नासाडी चक्रून टाकणारी असते. पण त्याची पर्व कुणाला आहे पैसा, करा उधळपट्टी हा दुराग्रह दिसतो. या सर्व गोंधळातून मूळ वैदिक विधी, त्याचे महत्त्व, अर्थ हे सगळे दुय्यम ठरतात. वरातील नाचण्याचा धांगड धिंगा इतका वेळ चालतो का अनेकदा लग्नाचा मुहूर्त टळून जातो. मग पंचांग वगैरे बघून हा मुहूर्त बघण्यातच कशाला, बघायचं तरी कशाला हा प्रश्न पडतो. त्यानंतर विधी अनेकदा कार्यालय विशिष्ट वेळात सोडायचे अजून घाई गर्दीत उरकले जातात. कसे तरी त्याचे महत्त्व ना वधूवराला असते ना त्याच्या आईवडिलांना. काही ब्राह्मण अर्थ वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण त्याकडे कुणाचे लक्ष नसते. ती वचने, ते शास्त्रोक्त विधी याचे महत्त्व, पावित्र्य वधूवरांनी नीट समजून घेतले असते तर आजकाल होता येत तितके तडकाफडकीचे घटस्फोट झाले नसते. एकीकडे लाखो करोडो रुपयाची उधळपट्टी करून लग्न सोहळे करायचे आणि दुसरीकडे काही महिन्यातच पटत नाही म्हणून घटस्फोटसाठी अर्ज करून वेगळे जायचे. या विरोधाभासाचा अर्थ काय लावायचा. काही ठिकाणी तर पत्रिका पाहून सगळ्या चौकशा करून ठरलेले लग्न काही महिन्यातच, वर्षातच मोडते. स्वभाव जुळत नाही, अहंभाव डोकेवर काढतो. तडजोड करायला दोघांपैकी कुणाचीच तयारी नसते. दोघांचे प्रश्न त्यांनी सोडवायचे तर तेही नाही. हेच लग्न आपण जुळविले, त्यात लाखो रुपये खर्च केले, म्हणजे अक्षरशः उधळले हे विसरून जातात. तितक्या घाईने लग्न जमवले जाते. त्याच घाईने कोर्ट कचेऱ्याच्या फेऱ्या मारून, तेथेही वकिलांना लाखो रुपये देऊन, तडजोडी, पोटी, लाखोची दक्षिणा देऊन शेवटी लग्न बंधचा सुटका करून घेतली जाते. आता तर काही तरुण जोडपी चक्क लिव्ह इनच्या नव्या फ्लॅटच्या छत्राखाली एकत्र राहतात. त्याचे आपसात काही करार असतात. पटेल तोपर्यंत एकत्र राहायचे, नाही पटले तर वेगळे व्हायचे. सगळे आपल्या लहानशा वर्तुळात कटिबद्ध. या सर्व
येत्या 2 ते 3 दशकातील लग्न संस्था विवाह व्यवस्था टिकेल तरी का, की सगळाच मुक्त कोरडा व्यवहार उडेल? हा लेखकाने विचारलेला प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेण्याचे गरजेचं आहे. यावर समाजाची लोक विचार करतील याबद्दल शंका नाही. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.